वेळेस एक छोट्या मुलाचा आवाज येतो कानावर आपल्या, येतो का सगळ्यांना? अभंग अंजनीच्या सुद्धा येतो ना, हा ह्या मुलाचा आवाज आहे. आणि मुळात म्हणजे मी सांगतो कशासाठी की वारकरी संप्रदाय हा सोपा नाही आहे. मी एक अजूक खोलवर जाऊन बोलतो, म्हणजे शब्द थोडे वेगळे वाटन. याच्या घरामध्ये वारकरी संप्रदायाचा वारसा कुठलाही नसताना काय, याच्या घरामध्ये मी 100% सांगतो वारकरी संप्रदायाचा त्या ठिकाणी वारसा नाहीच आहे. आजोबा भजन करीत नाही, वडील भजन त्याच्या कामामध्ये व्यस्त असतात. पण ह्या मुलावर भगवंताची काय अचानक कृपा झाली. महाराज हा जो गंध दिसतोय ना, त्याला कधीही बघा, झोपेतून उठल्यानंतर बघा, हा गंध आहे तसाच राहतो त्याचा. शाळेत निघला ना, मी म्हणतो सर त्याला बोलत असतील, बरोबर आहे ना, सर त्याला बोलत असतील का हा एवढा मोठा गंध का लावून येतो, पण त्याला जगाचा विचार नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये त्याच्या भगवंताचं मुखामध्ये नामस्मरण. पण एक दिवस तो माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला की महाराज मला आहे ना पखवाज शिकायचा आहे आणि पखवाज माझ्या वडिलांनी मला आणला आहे. मला महाराज एवढा आनंद झाला. मी म्हटलो बाबा आता तू लहान आहे, तुला शाळेची खूप गरज आहे, पण रविवारी सुट्टी असल्यानंतर माझ्याकडे हा कोणाचा विचार न करता रविवारी माझ्याकडे येतो आणि पखवाज शिकतो. मला त्या दिवशी वाटलं की बाबा तुळापूरमध्ये वारकरी संप्रदाय वाढत चालला. याच्या मागामध्ये मी तुम्हाला सत्य सांगतो, हा जसा क्लाससाठी त्या ठिकाणी येतो, मी एकच सांगू इच्छितो, आपला मुलगा नाही कीर्तनकार झाला तरी चालन, न पखवाजा झाला तरी चालन, पण आपले आई वडील काय ह्या त्यांना कळलं ना, खरा परमार्थ तोच आहे. काय आपले वडील काय आहे ह्या ज्या मुलाला कळलं ना, तोच खरा परमार्थ. आणि परमार्थामध्ये खूप ताकद आहे. म्हणून जसा याच्या अंगामध्ये परमार्थ घुसला तसंच प्रत्येक मुलाच्या अंगामध्ये परमार्थ असावा. तुम्ही भजन करा अगर ना करू, फक्त परमार्थाचा वारसा 100% तुम्ही ह्या जगापुढे चालावा. मी एवढीच माझ्या महादेव काशी विश्वेश्वराच्या चरणी प्रार्थना करीन. असो मी थोडेसे 10-15 मिनटं लेट घेतले.